तुम्ही या ठिकाणी लक्ष्मी देवळे गटातून अर्ज दाखल केला आहे, काय सांगाल, काय म्हणून प्रतिक्रिया? आता भरलाय जिल्हा परिषद गटासाठी लक्ष्मी दहिवडीमधून आणि बघायचं आता निवडणुकीत काय निकाल येतोय. निकालाचे काय एकंदरीत काय तुम्हाला त्या गटामध्ये समस्या जाणवतात किंवा असं काय प्रमुख समस्या आहेत त्या तुम्ही सोडवण्याचा समस्या बऱ्याच आहेत त्या मतदारसंघामध्ये आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न तर राहीलच, पण एक विश्वास आहे अजून आता निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच आपण काही बोलू शकत नाही या कामाबद्दल, पण तालुक्याची लेक म्हणून एक माहेरवाशीण म्हणून जनता नक्कीच मला त्यांच्या पदरात घेईल एवढा विश्वास आहे. काय आव्हान करणार आहे त्यांना मतदारांना? हेच की फक्त तुमच्यासाठी सदैव कार्यरत राहीन. ऑलरेडी ढोबळे परिवार गेली 40 वर्ष जनतेच्या कामासाठी कटिबद्ध आहे, सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि या तालुक्यात काम आहे भरपूर. तोच कामाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन. अजेंडा काय घेतलाय तुम्ही? काय अजेंडा काय घेतलाय या निवडणुकीत? जी काही विकास कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्याचं. उदाहरणार्थ कुठली काम आहे काय? बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत, बऱ्याचशा ठिकाणी लघु उद्योगांची कमतरता आहे, महिला उद्योग उभा राहणं गरजेचं आहे, व्हर्टिकल फार्मिंग येणं गरजेचं आहे, कारण पाण्यालगतची जी काही शेती भाग आहे तिथं खरं तर शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते, पण केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं आपला शेतकरी बांधव मागे राहिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना जास्तीत जास्त प्रगत शेतीकडे नेण्याचा माझा उद्देश असेल. शेवटचा प्रश्न, लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातून तुम्ही अर्ज भरलेला आहे. तो गट आमदार समाधान अवताडेंचा बालेकिल्ला मानला जातो. या संदर्भात तुम्ही लढत अशी कशी देणार आहात? कोणत्या मुद्द्याला तुम्ही समोर जाणार? आव्हान आहे जनतेचे. मला तर असं काही वाटत नाही फारसं, आणि मुळात आता इलेक्शन लागलंय तर बालेकिल्ला आहे का कसला किल्ला आहे ते दिसेलच लवकर. धन्यवाद.